श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. हृदयस्थ परमपूज्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरणी नमन करून आपण पाहत आहोत सकल समर्थ परमपूज्य श्रीकृष्ण सरस्वती महाराज कोल्हापूर यांचे दिव्य आत्मदर्शन. प्रकरण आहे 35. सर्व भक्तांचे भोजन झाल्यानंतर सर्वजण महाराजांच्या भोवती बसले. सकाळपासूनच एकावर एक धक्कादायक प्रसंग घडलेले असल्यामुळे गुरुदेवांच्याकडे बघण्याची प्रत्येकाची दृष्टी विशाल झालेली होती. आताही गुरुदेव इथे दिसत आहेत, परंतु याच वेळी ते अनेक ठिकाणी विविध कार्यार्थ मग्न असतील. कोणाला एकांतवास सेवा करण्याची संधी, कोठे सेवकांच्या मेळाव्यात चाललेल्या लीला, कोठे कोणाच्या अडचणी सोडवण्यात मग्न असतील, कोठे व्याधीग्रस्तांना व्याधीमुक्त करण्याचे कार्य सुरू असेल, कोठे हास्यविनोद करत असतील, तर कोठे उपदेशही करत असतील. ह्या आमच्या दिव्य गुरूंच्या आगाध लीला त्यांच्याविषयी विचार करेल तेवढे थोडेच वाटते. ताराबाईंना मात्र सर्वांना आपापल्या घरी जाण्यास सांगावे व गुरुदेवांना निद्रा घेण्याची विनंती करावी असे वाटत होते. वास्तविक पाहता दिवसभराच्या दगदगीने सर्वांनाच क्षीण या वयास हवा होता, परंतु घडलेल्या घटनेने आणि ऐकलेल्या अनुभूतीवरून सर्वजण पुलकित अवस्थेत जाऊन आनंदाने तरतरीत बनलेले होते. नेमके याच वेळी ताराबाई महाराजांना म्हणाली, महाराज तुम्ही दमलेले आहात, आता निवांतपणे पडा, बाकीचे निघून जाऊ देत. यावर किंचित हसत महाराज ताराबाईस विचारू लागले, कोणी कोणी जावयाचे आहे, कोठे जावयाचे? त्यांचा गुरु नसलेले असे एक तरी ठिकाण आहे काय? त्यांचा गुरु नेहमी त्यांच्या सोबत असतो. तुम्ही फारकत देणारे कोण? आत्ताच कुलकर्णी बुवाने तुमच्यासमोर सत्यकथन केलेले असताना माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या माझ्या या मंडळींना विचारात ठेवून मला निद्रा सुख मिळेल काय? आता त्यांच्या सोबत आलेला दुसरा ब्राह्मण अजून मौनातच आहे. त्याचे सुखदुःख ऐकल्याशिवाय मी विश्राम कसा घेऊ? आणि विश्रामास गेलो तर रात्रभर हा तळमळतच राहील, त्याचे काय? यावर ताराबाईंचे बोलणे खुंटले. महाराज सूचक शब्दात बोललेच होते. या संधीचा फायदा घेऊन दळवी बुवांनी त्या दुसऱ्या ब्राह्मणास पुढे येण्यास सांगून तुमचे मनोगत बोला असे सुचविले. सकाळपासून पूर्णपणे मौन धरणारा हा स्थितप्रज्ञ ब्राह्मण पुढे आला. प्रथम पादवंदना करून तो सामोरा बसला. गुरुदेवांना निवेदन करू लागला, मी अक्कलकोटी राहणारा महादेव भट्ट. मी पूर्वाश्रमी शिक्षक होतो. मला बायका मुले होती. पोट भरण्यासाठी म्हणूनच मी शिक्षकी पेशा पत्करलेला होता. कालांतराने मला श्री गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडले. प्रथमच दर्शनातच दिव्य अनुभूती मिळाली. साहजिकच मी त्यांच्या भजनी लागलो. माझी कमाई बंद झालेली असल्यामुळे माझ्या समंजस पत्नीने मुलांना घेऊन थोडीफार शेती असलेल्या माझ्या गावी जायचे ठरविले. मला आनंदाने संसारातून मुक्त करून गुरुसेवेत राहण्याची विनंती केली. हा विचार घरी झाला. गुरु समवेत जाताच श्रीगुरु म्हणाले, ठीक आहे, ठीक झाले. तुझ्या बायका मुलांची आयुष्यभराची सेवा मी केलेलीच आहे. तुझे संसारी कार्य संपले. आता अध्यात्मात रममाण व्हावेस असे वाटते. या गुरु आज्ञे बरहुकूम माझी बायका मुले गावी गेली आणि मी स्वामी समर्थांच्या बरोबर नित्य सेवेत राहून अध्यात्म रामायणाचे वाचन सुरू केले. कधी बाळापाच्या मठीत, कधी चोळापाच्या घरी, कधी राजवाड्यावर, कधी वटवृक्षाच्या तळवटी, कधी रानात, तर कधी विहिरीवर आमचा सत्संग आणि अध्यात्म रामायण अशी दुहेरी सेवा सुरू झाली. माझ्या वाचन ऐकण्याबरोबर त्यांचे इतरही व्यवहार चालूच असायचे. दर्शनही सुरू असायचे. बऱ्याच वेळेस श्रीगुरु ऐकतात का अशी किंचित जरी शंका आली, ते मी वाचत असलेल्या ओळींचा गूढ अर्थ समजून द्यायचे. अशा रीतीने माझे आयुष्य गुरुसेवेत परमोच्च आनंदात सुरू होते. पुढे एक दिवस अचानक महाराजांनी मला एकांतात नेऊन सांगितले, रात्री कृष्णास बोलावून घेतले होते. आता आमचा मानस वेगळा आहे. तेव्हा तुम्ही आमच्यावरील प्रेमाचे भक्तीत रूपांतर करून घ्यावे, म्हणजे तुम्ही सुखी व्हाल. कठीण प्रसंग येता आमची फक्त आठवण करा. यावेळी मला या वाक्यांचा कोणताही अर्थबोध झालेला नव्हता. पुढे त्यांचे मौन सुरू झाले आणि 10व्या दिवशी त्यांनी देह ठेवला. संपूर्ण अक्कलकोटवर दुःखाची व दैन्यपणाची छाया पसरली. मीही क्षणभर दुःखी आणि कष्टी झालो.
पण महाराजांचा उपदेश लक्षात होता. त्याचा अर्थ लागून मी श्रीगुरूंना माझ्या समवेत आहेत हे गृहीत धरून शांत झालो. पूर्व नियोजित असल्याने स्वामी समर्थांचा समाधी सोहळा पूर्ण करून घेतला व तेथेच अध्यात्म रामायणाचे वाचन चालू ठेवले. मनात मात्र पोरकेपणाची भावना होतीच. श्रीगुरु मनःचक्षुसमोर होते तरी हे परकेपणाचे भाव वाढतच चालले आणि अंतःकरणाला मधून अधून दुःखाचे कड येऊ लागले. अशा अवस्थेत 1 महिना निघून गेला. माझी अवस्था माझ्या गुरुला कळलीच होती. माझ्या डोक्यात महानिर्वाणाच्या कल्पना येऊ लागल्या होत्या. जवळजवळ 14 वर्षाचा पूर्ण सहवास आणि या 14 वर्षात केलेले अध्यात्म रामायण यामुळे खरे गुरु सानिध्याचे सुख मी क्षणोक्षणी मिळवत होतो. 2 प्रहरी भूक लागली असता श्री गुरुंना माझ्या क्षुधेचा त्रास होऊ नये म्हणून मी 2 प्रहरी एकदाच भिक्षा मागून अन्न ग्रहण करीत असे. एवढाच काळ मी श्री गुरूंपासून बाजूला जात असे. 14 वर्षात गुरुपदाशिवाय कोणत्याही दैवताची पूजाच काय पण आठवणही केलेली नव्हती. साहजिकच माझ्या मनात निर्वाणीचे बीज फोफावणे योग्य नव्हते काय. याच विचारात निद्रिस्त झालो असता स्वतः स्वामी समर्थ माझ्यासमोर उभे राहिले आणि मला बोलले, ही निर्वाणीची भाषा प्रथम सोडून दे. तुझ्याकडून खूपच सेवा करून घेणार आहोत. तेव्हा तू ताबडतोब करवीर क्षेत्री जा. त्या ठिकाणी वैराग्य मठीमध्ये श्रीकृष्ण सरस्वती हा साक्षात दत्तगुरु तुला दिसेल. आमचा अंशभूत म्हणून आम्ही बोललो असलो तरी निसंशय तोच दत्तगुरु आहे. तो गुरुमंडलाला सुद्धा पूजनीय असून भवतारक ही त्याची वृत्ती आहे. न मे भक्त प्रणश्यती हे त्याचे ब्रीद वाक्य आहे. असा हा तारक ब्रह्म पूर्णावस्थेच्या पलीकडे असलेल्या निरंजत वृत्तीत नेहमी वावरतो. तेव्हा तात्काळ हे स्थान सोडून त्याच्या सेवेत जा. आणि मी खरोखरच त्यांची आज्ञा मानून करवीरच्या मार्गी लागलो. मार्गात फारच कष्टप्रद घटना घडल्या. एक पिसे कुत्रे माझ्या अंगावर धावून आले. हे घोर कलियुगाचे लक्षण मला दत्तगुरूपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे मनोमन जाणले. मी तात्काळ गुरूंचा धावा करताच एक लाद बसल्याप्रमाणे ते लांब उडून पडले आणि माझी खात्री झाली की मी साक्षात दत्तगुरूंच्या दर्शनास जात आहे. मनात उत्साह वाढला आणि मी वैराग्य मठीत पोहोचलो. मठीमध्ये हा शूलपीडित कुलकर्णी भेटला आणि आम्ही दोघे ठाव ठिकाणा शोधत शोधत लक्षतीर्थी पोहोचलो. पुढील सर्व तुम्हाला विदित आहेच. निवेदन संपताच सर्वजण भारावलेल्या नजरेने एकदा महादेव भट्टाकडे तर एकदा श्री महाराजांच्याकडे पाहत होते. स्मितवदनाने श्रीकृष्ण गुरुदेव बोलले, हा खरा सच्चिल ब्राह्मण, याची सेवा मोठी, स्थितप्रज्ञता मोठी. हा नेहमीच मला तात्यासाहेबांची आठवण करून देईल. त्यामुळे हा मला माझ्या प्राणाहूनही प्रिय आहे. या बोलाने सद्गदित झालेला ब्राह्मण महाराजांच्या पायावर डोके ठेवून गुरुविरह दुःख विसरून समाधान पावला. महाराजांनी त्याला वैराग्य मठीत तसेच पुढे अध्यात्म रामायण चालू ठेवण्याची आज्ञा केली. पुढे नित्य नियमाने महादेव भट्ट अध्यात्म रामायणाचे नेहमी वाचन करू लागला. पण त्याच्या मनातून नृसिंहमान गुरु यांच्या विरहाचे दुःख काही कमी होईना. मला दुःखी कष्टी ठेवून त्रिलोकात श्रेष्ठ असलेला माझा गुरुनाथ माझ्या डोळ्याआड झाला. ते नेत्रसुख मला कोठेवर मिळेल ही खळखळ त्याच्या मनात नेहमी सुरू असे. एके दिवशी 2 प्रहरीच्या समयी महादेव भट्ट अध्यात्म रामायण वाचत बसलेले होते. भक्त महाराजांच्या दर्शनास येत जात होते. श्रीकृष्ण सरस्वती गुरुदेव अचानक महादेवास बोलले, पुराणिक बुवा, वाचन थांबवा आणि आमच्या पाठोपाठ या. आज्ञा प्रमाण मानून महादेव भट्ट महाराजांच्या पाठोपाठ शयन कक्षात गेले. महाराजांनी दार बंद करून घेतले. स्वतः मंचकावर बसले आणि बोलले, पुराणिक बुवा, तुम्ही अध्यात्म रामायण वाचता पण त्यात आत्मा दिसत नाही. तुमचा राम वनवासाला गेला आहे असे तुम्हाला वाटते का? थोडे इकडे तिकडे पाहाल तर बरे होईल. निरखून बघा, तुमचा आत्माराम तुमच्या सेवेची असतो. महादेव भट्टाने महाराजांच्याकडे पाहिले. त्यांची मती गुंग झाली. पण वृत्ती स्थितप्रज्ञ असल्याने ते त्वरित सावरले. त्यांना मंचकावर साक्षात स्वामी समर्थच पूर्ण भावावेशात बसलेले दिसत होते. स्वामी समर्थ स्वतः महादेव भट्टाच्या हाताला धरून जवळ बसवून तोंडावर प्रेमाने हात फिरवून बोलले, तुला नव्हतो का बोललो कृष्णा येऊन गेला म्हणून? तो हाच रे, मी हाच नव्हे का? आणि हा मीच नव्हे का? दोघांच्यात तुझ्यासारख्या सच्चिल ब्राह्मणाने जर फरक मानला
तर बाकीच्या आज्ञजनाने आणि पापभिरू भक्तांनी काय करावे बरे? महादेव भट्ट अत्यंत प्रेमादाराने त्यांच्या पायाशी लागला व म्हणाला, गुरुदेवा, आज मी निवांत झालो. अक्कलकोटचे समाधीस्थान केले दिवसापासून आजपर्यंतची माझी उद्विग्न मनोवृत्ती पूर्णपणे शांत झाली. दर्शनी देह वेगळा वाटला तरी मूळ स्रोत एकच आहे याची जाण तुम्ही मला करून दिली. तुम्ही तुमचा निजबोध मला घडविला. प्रत्येकास हाच निजबोध तुम्ही द्यावा हे मागणे मी माझ्या 14 वर्षाच्या तपश्चर्येचे फळ म्हणून सर्व भक्तांच्यासाठी मागतो आहे. स्वामी समर्थ असल्याने बोलते झाले. या करवीर क्षेत्री जवळच निजबोध मठिका आहे. श्री अनुसूया सूत दत्त, आदि शंकराचार्य, श्रीपाद श्री वल्लभ, श्री गुरु सिद्धेश्वर, नृसिंह सरस्वती, खुद्द मी स्वामी समर्थ त्या जागेवर 3 दिवसांचे कालरात्री नवरात्र करून गेलेलो आहोत. काही दिवसांनी भक्त परिवारात एक ब्राह्मण येणार आहे. तो याच जागेवर करवीरच्या राजाकडून भूमी संपादन करून निजबोध मठिका उभी करेल. कृष्णाने देह ठेवल्यानंतर 100व्या पुण्यतिथीच्या वेळेस आम्ही सर्वच गुरुमंडलाचे अधिकारी कृष्णासह वर्तमान हजर राहून निजबोध मठिकेचे निजबोध मठात रूपांतर करून घेणार आहोत आणि संपूर्ण गुरुमंडलाचे वास्तव्य तेथेच राहील. हे कार्य करण्यासाठी परमात्म सामर्थ्याने युक्त असा आमचा सर्वांचाच अत्यंत प्रिय असा ध्वज या ठिकाणी सदेह राहून कार्य करून घेईल. तेव्हा तुझे अध्यात्म रामायण अतिशय महत्त्वाचे आहे. इतका प्रचंड ज्ञानौघ महादेव भट्टावर कोसळत होता. अनिमिष नेत्राने तो श्री गुरु नृसिंह भानांचे मुखकमल अवलोकन करीत होता. प्रत्यक्षातील सतत 14 वर्षे सहवासात असलेली गुरुमूर्ती त्याच्याशी त्याच भावावेशात बोलत होती. गुरुकार्य समजले होते. आता फक्त लीला अनुभवायच्या होत्या. तृप्ततेचा नीरव आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. गुरुदेवांचे बोलणे थांबताच महादेव भट्ट बोलला, गुरुदेवा, खरोखरच मी आज धन्य झालो. तुमच्याजवळ पूर्ण 14 वर्षे राहिल्यामुळे तुमचे बोल ऐकून जे मी ग्रहण केले त्या अल्पज्ञानाच्या आधारे मी आज बोलण्याचे धाडस करीत आहे. कोणताही सिद्धपुरुष कोणत्याही देवाच्या रूपात दर्शन देऊ शकतो, पण तो स्वतः गुरुच्या रूपात कधीही दर्शन देऊ शकत नाही. कारण त्याला साधनेच्या, भक्तीच्या आणि प्रेमाच्या माध्यमातून गुरुरूपी मिळून जावयाचे असते आणि त्या ठिकाणी त्याच्या तथाकथित देहाचा शेवटच असतो. ओहोळ नदीला मिळतो, नदी सागर होते, पण परत तिला सागर रूपातूनच नदी म्हणून प्रवाहित होणे सर्वथा अशक्य असते. असा हा नियम असताना कृष्णगुरु तुमच्या रूपी आले म्हणजे ते नक्की कोण आहेत? ही अजब करणी कृष्णगुरूंनी केलीच कशी? का तुम्ही दोघेही निरंजनी आहात? या क्षणापासून हा महादेव भट्ट फक्त आपल्यास दत्तगुरू असेच म्हणेल, अन्यथा घेतल्या दर्शनाचा प्रमाद होणार नाही का? श्रीकृष्ण सरस्वती हेही देही दत्त आहेत हे मान्य केल्याशिवाय माझ्या भक्तीला दुसरा पर्याय नाही. बराच काळ दोघेच शयनकक्षी आहेत हे जाणल्यावरून बाहेर जमलेल्या समुदायाने अत्यंत कुतूहलापोटी चौकशा सुरू केलेल्या होत्या. बाहेर गलबला वाढलेला होता. याचे भान ठेवून स्वामी समर्थांनी महादेव भट्टास दरवाजा उघडण्याची आज्ञा केली. दरवाजासमोर बरीच गर्दी जमली आणि सर्वांनीच मंचकावर बसलेले स्वामी समर्थ दिसून आले. आनंद आणि भीतीपोटी सर्वजणच मागे सरकले. महादेव भट्टास कोणी काहीही विचारले नाही आणि त्यानेही कोणाला काहीही सांगितले नाही. ताराबाईंनी मात्र माझा श्रीगुरू कोठे गेला असा प्रश्न विचारत असता श्रीकृष्ण सरस्वती शयनकक्षाच्या बाहेर आले. सर्व सेवक वर्ग भारावलेल्या अवस्थेत संध्याकाळच्या आरतीच्या तयारीला लागला. त्याचवेळी बाहेरून ताराबाईचा मुलगा आणि अण्णा महाराज लगबगीने मठीमध्ये आले. एकंदर वातावरण पाहून त्यांनी काय घडले अशी पृच्छा केली असता काही भक्तांनी त्यांना महाराजांनी स्वामी रूपात दर्शन दिल्याचे सांगितले. आरती झाली. महादेव भट्टाच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले. महाराज मात्र तात्याकडून प्रसाद घ्या, तात्याकडून प्रसाद घ्या असे म्हणत होते. अहोरात्र महादेव भट्टास भेडसावणारी चिंता एका क्षणात नाहीशी झालेली होती. तेथून पुढे त्याचे अध्यात्म रामायण नियमाने सुरू झाले. अशा रीतीने महादेव भट्टाने नित्य नियमाने अध्यात्म रामायण सांगणे सुरू केले. ताराबाईच्या मुलास मात्र हळूहळू हे पुराण सांगणे म्हणजे कटकटच होऊ लागली.
ग्रंथाचा पसारा, मागे पाठ पुढे पाठ, त्यांची बैठक, त्यांच्या भोवती ऐकायला बसणारे भाविक यांचा त्यांना त्रास वाटू लागला. प्रथम त्यांनी कुरबुर सुरू केले आणि नंतर अपशब्द वापरणे सुरू झाले. महादेव भट्टांना हे सन्मार्गावर आलेले मोठे संकट वाटू लागले. हे संकट कसे नाहीसे होईल याचा ते मनोमन विचार करू लागले. आपल्या मनीची ही खळबळ गुरुदेवांना नक्कीच समजली असणार असा विचार करून त्यांनी कृष्ण गुरूंना एकांतात गाठले. एकांती प्रश्न केला असता श्रीकृष्ण गुरूंनी हसत मुखाने उत्तर दिले की महादेव भट्ट, काही गोष्टी निश्चित केलेल्या असतात, फक्त त्या कालपुरुषास समजू नयेत म्हणून चिन्हांकित अगर मुद्रेच्या भावावेशात मांडल्या जातात. या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी गोंधळ्याच्या भाषेत देतो. प्रथम पत्रक मुद्रा घ्या, पंचम वर्ण धरा, नंतर याचक मुद्रा घेऊन तृतीय मुद्रेला आकार द्या, पुनरुपी याचक मुद्रा घ्या, द्वितीय मुद्रेला आकार द्या, पत्रक मुद्रा घेऊन पंचम अक्षर घ्या, पत्रक मुद्रा घेऊन प्रथम अक्षर घ्या, त्याला आकार द्या, याचक मुद्रा घेऊन द्वितीय मुद्रेला आकार द्या. आता चतुर्थ अक्षर घेऊन याचक मुद्रेच्या द्वितीय अक्षरास आकार द्या, तृतीय अक्षर घ्या, परत तृतीय अक्षर घ्या आणि त्या ठिकाणी अध्यात्मपरायण सुरू करा. हे स्थान करवीर निवासिनीच्या जवळ आहे हे लक्षात घ्या. या ठिकाणी अध्यात्म रामायणाचे प्रयोजन एवढ्यासाठी आहे की भावी काळात श्री गुरु सिद्धेश्वरांनी निर्माण केलेल्या राम मंदिराचे शिखर आणि कळसाचे काम खुद्द सिद्धेश्वरांनी पूर्ण केलेले नाही, कारण त्यांनाही कोणाच्या तरी येण्याची वाट बघावी लागणार आहे. तो त्या ठिकाणी येऊन प्रथम एका अपंगजनित भावात असलेल्या पुरुषास त्या शिखरावर चढवून ध्वज लावून परीक्षा देईल. अशा ध्वजाकडून राममंदिराचे शिखर आणि कलश पूर्णत्वास नेऊन पंचगंगा नावाच्या ओरीत शंभो अवधूताकडून स्वामी समर्थांच्या पादुकांची प्रतिष्ठापना तो करून घेईल आणि श्रीकृष्ण दत्तास त्याच्या योगे निजबोध मठीत निजजनित भावात प्रत्यक्ष प्रकटीकरणास सहाय्यभूत ठरेल. अशा ध्वजाच्या कार्यात सहाय्य व्हावे, शक्ती सिद्धता व्हावी म्हणून, तसेच रामाचा खरोखरीच राज्याभिषेक उत्सव पूर्णतेत व्हावा म्हणून आणि रथोत्सव पुनरुपी सुरू व्हावा म्हणून तू या सांकेतिक क्षेत्रात अध्यात्म रामायणाचे पारायण सुरू करावेस. या नियतीच्या खेळास सहाय्यभूत व्हावे म्हणून तारासुताने तुझा दुस्वास आणि विरोध केला. हे लक्षात घेऊन तू त्याच्याविषयी दुर्मती ठेवू नकोस. आज्ञा प्रमाण मानून त्या दिवसापासून स्वामी समर्थांच्या जवळ 14 वर्ष सहवासात असलेल्या आणि श्रीकृष्ण दत्ताच्या पावन दर्शनाने पवित्र झालेल्या महादेव भट्टाने महालक्ष्मी मंदिरातील वटवृक्षाखाली अखंड अध्यात्म रामायण सुरू केले. भाव आणि अर्थ ठाऊक होताच भावी काळात स्वतः ध्वज येऊन ईशान्येच्या ईशान देवाची प्रतिष्ठापना करतील याची त्याला पूर्ण खात्री होती. याच ईशान देवास श्री दत्तगुरूंच्या 16व्या शिवगुरू दत्त स्वरूपाची निजबोध मठीत प्रतिष्ठापना होणार आहे याची खात्री असल्यामुळे शंभो अवधूत कृपाप्रसादे करून निजबोध मठी पूर्णाकृतीस जाण्यासाठी म्हणून त्यांनी पुढील पूर्ण 14 वर्षे अध्यात्म रामायणाची धारणा केली. 14 वर्षाच्या आवर्तनानंतर त्यांनी श्रीगुरूंना विनंती करून अध्यात्म रामायणाचा गाभा समजला जाणाऱ्या मलयगिरीवर जाऊन देहविसर्जन करण्याचे ठरविले होते. या गोष्टीचा परिपाक म्हणून देवीचा भालचंद्र सेवेकरी त्या ठिकाणी जन्मास आला. त्यांनी देवीची सेवा करून ईशान देव जागवला. त्याच्यासाठी म्हणून ध्वजाने अध्यात्म रामायणातील राम जागवला. राम राज्याभिषेक करून घेतला आणि रथोत्सव सुरू केला. शिखर कलश ध्वज उभा केला. पूर्ण अपंगास पंगू लंघयते गिरीम या न्यायाने नारायणी शक्ती वापरली आणि या सर्वांनी निजबोध मठीत प्रवेश केला. आता निजबोध मठीच्या सर्वंकष शक्ती उभारणीच्या कार्यात त्याच अध्यात्म रामायणाचा उपयोग करून घेतला जात आहे. आजही महादेव भट्ट श्री गुरुकृपेने पुनर्जन्म घेऊन त्याच ठिकाणी काही पुराणे सांगत असतो, परंतु गुरुमंडल त्यांच्या कोणत्याही वक्तव्याचा अध्यात्म रामायण समजून विचार करीत असते. अशा रीतीने आज निजबोध मठीमध्ये दिल्या वचनाला जागून अत्रिवरद श्री गुरुदेव दत्त शिवस्वरूपाच्या रूपात विराजमान असून श्रीकृष्ण सरस्वती दत्त या नावाने श्री विग्रह धारण करून घोर कलियुगाच्या व्युत्पन्न
विषवल्लीस प्राशन करून अमृत तत्व भारतवर्षाला देण्यासाठी सिद्ध आहेत. श्री पार्वती वटग्रामेश्वरी, समयाचार देवी, श्री कात्यायनी, कौलाचार देवी, करवीर निवासिनी, उभयाचार देवी या शक्ती व्युत्पन्न स्वरूप असलेल्या देवींसह आदिगुरु श्री शिवदत्त श्रीकृष्ण सरस्वती करवीर प्रांती राहून घोर कलियुगात तारणहार या नात्याने प्रत्येक भक्तास आधार देणार आहेत. साक्षात श्री गुरुमूर्तींकडून एवढा आदेश आल्यानंतर ताराबाईंच्या मुलाचा विरोध विसरून आणि स्वबनीची खंत विसरून अत्यंत आनंदाने आणि प्रेमाने महादेव भट्टाने महालक्ष्मी मंदिरात येऊन श्रीकृष्ण सरस्वती करवीरात आल्यानंतर ज्या मुदगलेश्वराजवळ म्हणजे ज्या वटवृक्षाच्या तळवटी राहिले त्या ठिकाणाप्रत पोहोचले आणि त्या क्षणापासून त्यांनी अध्यात्म रामायण भावी काळाच्या ऊर्जितावस्थेसाठी सुरू केले. ध्वजांचे सामर्थ्य वाढविणे हेच त्यांचे एकमेव कार्य चालले. वाचनाच्या ओघात समोर एक वृक्ष, कधीतरी येणारा एखादा भक्त वजा जाता संपूर्ण नीरव शांतता असे. समोर वटवृक्षाशिवाय काही दृष्टीस पडत नसे. पुनरुपी भावनोद्रेक झाला त्याप्रमाणे महादेव भट्टास कुशंकित मनाने ग्रासले की श्रीगुरु महादेव भट्टाचे रामायण ऐकत असतील का, ही शंका निर्माण झाली. या शंकेची निर्मिती होताच महादेव भट्टास काही काळातच ग्लानी आली. एका क्षणात ग्रंथ वाचता वाचता त्याचे डोळे मिटले गेले. त्या मिटल्या डोळ्यांसमोर श्रीगुरुमूर्ती साकारली. स्वतः श्रीगुरुमूर्ती वटवृक्षा तळवटी डोळे उघडून पाहत असलेले जाणवले आणि ग्रंथ अक्षरांच्या उच्चारणा बरहुकूम समज आल्याप्रमाणे मान हलवत असल्याची जाणीव झाली. हा क्षणभरचा खेळ. दुसऱ्या क्षणास महादेव भट्ट जागृत अवस्थेत आले. पाहतो तो अध्यात्म रामायणाच्या ग्रंथावर त्यांच्या समीप नसलेल्या हळदी आणि कुंकू ग्रंथावर वाहिलेले त्यांनी चक्षुर्वय सत्यम पाहिले आणि सद्गुरू वटवृक्षाच्या रूपे म्हणजे सर्वसाक्षी भावात ग्रंथ ऐकतो याची साक्ष पडताच ते गुरुनाथांच्या दर्शनास धावले. तेथून पुढे त्यांनी नित्य त्रिकाल गुरुदर्शन आणि ग्रंथ पठण सुरू ठेवले. श्री गुरुनाथांनी मात्र घोर कलियुगास ध्वजांचा सहाय्यकारी म्हणून याच ठिकाणी विविध धर्मग्रंथांचे तुम्ही आयोजन कराल असे आशीर्वाद दिले. याच सच्शील ब्राह्मणाकडून पुढील 14 वर्षे अध्यात्म रामायणाचे नित्य वाचन याच जागी सुरू राहिले. याचाच पुण्यप्रभाव म्हणून कुंदूर क्षेत्रीचे शंभो अवधूत या ठिकाणी येताच राममंदिराच्या परिसराला पुन्हा वैभवाचे दिवस लाभले. योग्य मुहूर्तावर रामराज्याभिषेक सोहळाही पार पडला आणि रथोत्सवही सुरू झाला. स्वामी समर्थ यांची 14 वर्षे सेवा सन्निध श्रीकृष्ण गुरूंची तितकीच सेवा अशा द्विपद साधनेतून एकमार्गी गुरुपादुका पंचगंगा ओरीत बसविण्याचा परिणाम याच रामायणाच्या वाचनाचा म्हणावा लागेल. अशा या सच्शील पूर्ण भक्ताचा मात्र गुरुभक्तांना विसर पडला. हे घडणे योग्य नव्हते. पण निर्मळ आणि निर्मम वृत्तीने हा ब्राह्मण मात्र कार्य करीत राहिला. आजही गुरुकृपेने हाच ब्राह्मण पुनर्जन्माने गुरुसेवेत असलेला दिसून येत आहे. ही द्वैतातीत असलेल्या गुरुची कृपाच नव्हे काय, आज निजबोध मटीत द्वैत अद्वैत याच्या परा असलेले हे गुरुमंडल भक्तांसाठी ठामपणे उभे आहे. श्री गुरुदेवतार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रकरण 35 हे समाप्त.